आता बघणार आहोत विविध जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। नंदुरबार जिल्ह्यात मजूर टंचाईची समस्या। ऐन पीक काढणीच्या वेळेस मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण। अधिक पैसे देऊन बाहेरून मजूर आणण्याची वेळ। धुळ्यात डॉक्टरांच्या बंदीमुळे वैद्यकीय सेवा कोलमडली। रुग्णांचे मोठे हाल तर डॉक्टरांकडून शहरात शांतता रॅलीचं आयोजन। कोलकातातील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येचा मेडिकल असोसिएशनच्या वतीनं निषेध। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये रॅली काढून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। वाशिमच्या विस्तीर्ण काटेपूर्णा अभयारण्यात पर्यटकांची मोठी गर्दी। अभयारण्यातील काटेपूर्णा प्रकल्पात बोटिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्साह। यंदा पेणमधून 28,000 गणेश मूर्तींची परदेशवारी। पेणमधील गणेश मूर्तींना परदेशातून वाढती मागणी। बुलढाण्याच्या नांदुरा न्यायालयात आलेल्या पत्नीवर पतीचा कोयत्यानं हल्ला। महिला गंभीर जखमी। महिलेवर अकोल्यातील रुग्णालयात उपचार सुरू। अहमदनगरच्या राहाता तालुक्यातील चितळी गावात नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ। बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू। वन विभागाच्या दुर्लक्षामुळे दुर्दैवी घटना। नातेवाईकांचा आरोप। दुचाकीला धडक लागल्यानं तरुणाकडून ट्रक चालकाला मारहाण। जळगावच्या राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकातली घटना। तर आमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळ गाठून ट्रकच्या काचा फोडणाऱ्या तरुणावर संताप व्यक्त केला।